उपवासाला तीच तीच बोरिंग आणि तेलकट खिचडी खाऊन कंटाळा असाल तर ही रेसिपी आता सेव्ह करून ठेवा, कारण ही रेसिपी खूप कमी साहित्यामध्ये आणि कमी तेलामध्ये बनते। तर इथे मी 1 वाटी साबुदाणा पॅन मध्ये चांगला भाजून थंड करून घेतला आणि मिक्सर मध्ये वाटून घेतला। आता ह्या चाळून घ्यायचा आणि याच्या पिठामध्ये आपल्याला 2 उकडून किसलेले बटाटे घालायचे आहेत। इथे मी मिरचीचा ठेचा घातलाय, मिरची फक्त मिक्सरला बारीक करून घेतली। चवीप्रमाणे मीठ घालायचंय, थोडं थोडं पाणी घालून सॉफ्ट असा डो बनवायचा आहे आणि इथे सुती कपड्यावरती हे थालीपीठ असं थापून घ्यायचंय। याला तुम्ही थालीपीठ पण म्हणू शकता। आता याच पिठाचं तुम्ही ते वडे पण बनवून तेलामध्ये तळून खोबऱ्याच्या उपवासाच्या चटणी सोबत खाऊ शकता। आणि हे थालीपीठ तुम्ही बटाट्याची जी उपवासाला भाजी बनवतात त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता। नक्की ट्राय करा, खूप छान होतात। आणि माझ्या ह्या साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।